देशाचं नाव उंचावणाऱ्या मुली हरल्या आणि सत्तेच्या सावलीमध्ये उभा असलेला भाजपचा माजी खासदार जिंकला. महिला आरक्षण आणि महिला सुरक्षेच्या मोठ्या गप्पा मारणारं भाजप सरकार प्रदेशामध्ये आरोपींच्या पाठीशी उभा आहे का? 1,500 पानांच्या चार्जशीटमध्ये दिल्ली पोलिसांना आणि एसआयटीला एकही ठोस पुरावा मिळाला नाही का? ज्या महिला कुस्तीपटूंनी जागतिक स्पर्धेमध्ये तिरंगा उंचावला, ज्याने देशाला मान सन्मान मिळवून दिला, त्या खेळाडूंना जेव्हा रस्त्यावर उतरून न्यायासाठी आंदोलन करावं लागतं आणि तरीही शेवटी पुराव्याचा अभाव म्हणून आरोपीची निर्दोष मुक्तता होते, तेव्हा प्रश्न पडतो की हा पराभव नक्की कोणाचा आहे? खेळाडूंचा, तपास यंत्रणांचा की या देशाच्या न्याय व्यवस्थेचा? नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडे ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये. चला प्रकरण समजून घेऊया. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर 6 महिला पैलवानांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. दिल्ली पोलिसांनी 1,500 पानापेक्षा जास्त मोठी चार्जशीट कोर्टामध्ये सादर केली होती. यामध्ये आयपीसी 354 विनयभंग, 354 लैंगिक छळ, 354 पाठला करणे आणि 506 धमकी देणे यांसारखी कडक कलमे लावली होती. सामान्य माणसावर जर 354 सारखा गंभीर गुन्हा दाखल असेल तर त्याला जामीनही मिळणं अशक्य आहे. पण राऊज एव्हेन्यू कोर्टाने पुराव्याच्या अभावामुळे ब्रिजभूषण शरण सिंग यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. कोर्टाचा निर्णय कायद्यानुसार असेलही पण 1,500 पानांच्या चार्जशीटमध्ये असा एकही पुरावा दिल्ली पोलिसांना भेटला नाही का? आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. दोष कोणाला द्यायचा? कोर्ट हे पुराव्यावर चालतं, भावनावर नाही, ही आपण मानतो. पण पुरावे गोळा करण्याची जबाबदारी कोणाची होती? दिल्ली पोलिसांची आणि एसआयटीची. जेव्हा आरोप सत्ताधारी पक्षाच्या एका माजी खासदारावर असतो तेव्हा तपास यंत्रणा खरोखरच इमानदारीने काम करतात का? जर हीच केस सामान्य नागरिकावर असती तर तपासाची गती आणि पोलिसांची आक्रमकता अशीच असते का? एकीकडे सरकार बेटी बचाव बेटी पढाव, महिला सक्षमीकरण आणि महिला आरक्षणाच्या मोठ्या गप्पा मारतं आणि शेवटी तपासातील कमतरतेमुळे आरोपी सुटतो. तेव्हा या घोषणा केवळ कागदावरच राहतात का? मित्रांनो, हा प्रकार केवळ एका क्रीडा महासंघापुरता मर्यादित नाही. यातून देशातल्या इतर महिलांना काय संदेश जातो? जर एखाद्या सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबातल्या महिलेवर किंवा खेळाडूवर असा अन्याय झाला तर तिने न्याय कोणाकडे मागायचा? जर इतक्या मोठ्या राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंना न्याय मिळण्यासाठी 4 वर्षे लागतं तरीही न्याय मिळत नसेल तर सामान्य महिलांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा? राजकारण आणि सत्तेच्या सावलीमध्ये तपासाची धार कमकुवत केली जात आहे का? जर सत्ता आणि पद तुम्हाला कायद्याच्या वर ठेवत असेल तर मग यालाच नवा भारत म्हणायचं का? न्यायालयाच्या निर्णयाचा आदर सर्वांनाच करावा लागतो, पण तपासात झालेल्या चुकीबद्दल आणि व्यवस्थेच्या अपयशाबद्दल प्रश्न विचारणं नागरिकांचा हक्क आहे. सत्तेला डाग पडले तरी देश चालेल, पण न्याय व्यवस्थेवरील एकदा विश्वास उडाला तर लोकशाहीच खचेल. म्हणूनच राजकीय दबावाला बळी न पडता न्याय व्यवस्था नेहमीच सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील हीच अपेक्षा आहे.